हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि खूप दिवसातून व्हिडिओ घेतला। मला वाटतं आपल्या घरी गणपती बाप्पा आले ना तेव्हा मी व्हिडिओ घेतला होता, त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही झालंच नाही कारण त्याच्यानंतर अर्णवची एक्झाम पण सुरू झाल्या, तर थोडंसं आता त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे। अजून पण त्याच्या एक्झाम संपल्या नाहीत, अजून 2 पेपर आहेत। पण आज आपल्या फौजींचा बर्थडे आहे, तर म्हटलं चला बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे, तर म्हटलं व्हिडिओ पण होईल आपला। तर चला तर मग बघूया आता संध्याकाळचं आमचं कसं काय काय प्लॅनिंग आहे। आणि आता ना 6 वाजलेत आणि आजचा आम्ही बर्थडे बाहेरच स्पेशल म्हणजे बाहेरच साजरा करणार आहे, थोडं वेगळं काहीतरी। प्रत्येक वेळेस सगळ्यांचा बर्थडे घरी केक वगैरे आणतो, मस्त जेवण वगैरे, पण आज फौजींना म्हटलं चला बाहेरच जाऊया, तुम्हाला पण छान वाटेल आणि मला पण थोडा आराम मिळेल। तर आता फौजी ड्युटीवरून आल्यात, आज थोडं लवकरच आल्यात कारण बाहेर जायचं होतं म्हणून। तर चला मग बघूया काय काय आहे प्लॅनिंग वगैरे। फौजींसाठी काहीतरी छानसं असं गिफ्ट घ्यायचं आहे, तर बघूया। आणि 1 आठवडा आपला आजारपणामध्ये गेला आणि 1 आठवडा अर्णवच्या एक्झाममध्ये गेला, त्यामुळे 15 दिवस काही व्हिडिओ आले नाही। आणि आता फौजींचा बर्थडे होता तर आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर चाललोय। चला तर म्हटलं जाऊया, कारण घरी प्रत्येक वेळेस सगळ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन होतोच आणि फौजींचा चला म्हटलं बाहेर जाऊन सेलिब्रेशन करूया, काहीतरी छानसं गिफ्ट घेऊया। घरातला तावरून आम्ही चाललो होतो, थोडं लवकरच चाललोय कारण फौजींसाठी गिफ्ट वगैरे खरेदी करायचं होतं, थोडीफार शॉपिंग पण करायची आहे। बघूया काही कपडे वगैरे आवडले तर फौजींसाठी ड्रेस वगैरे पण घ्यायचा, कारण ते आता आमच्यासाठी एवढं सगळं करतात, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना काहीतरी खरेदी करायला तेव्हा ते नकोच म्हणतात। तर ह्यावेळेस म्हटलं नाही, तुम्हाला पण काही ना काहीतरी घेऊया आपण। तर चला तर चाललोय आम्ही आता, बघूया कसा होतोय बर्थडे, करा ब्लॉग कंटिन्यू। फौजींसाठी शूज खरेदी करायला आलो होतो, बाटाची कंपनी होती त्या शोरूमला। बाटाचे वगैरे म्हणजे चप्पल म्हणा, शूज म्हणा, सँडल्स म्हणा छान असतात, बरेच दिवस टिकतात। तर म्हटलं चला इथंच घेऊया। फौजीने 1-2दा इथे येऊन बघितला होता, त्यांना कोणता घ्यायचा आहे पसंत केला पण होता। तर चला म्हटलं आज घेऊया आपण, तुम्हाला कोणता पाहिजे तो शूज। आणखी 1-2 ट्राय पण केले होते, थोडं वेगळं काहीतरी, ते काही फौजींना आवडलं नाही। जे त्यांनी बघितलं होतं ना तोच त्यांनी शूज घेतला। तर चला बाकी आणि बघूया काय काय शॉपिंग करायची आहे। इथे चाललं होतं फौजींचा शूज बघायचं, कोणता घेऊ कोणता नको। आणि हा शूज त्यांना आवडला होता, आणखी ते ट्राय करत होते दुसरा कोणता आवडतोय का। मी पण म्हणत होते तुमचे आर्मीचे शूज वगैरे पण ब्लॅक आहेत, दुसरा कोणता तरी कलर बघा, पण फौजी म्हटले नको, ब्लॅक कलर कसं कोणत्याही ड्रेसवर चालतो आणि त्यांच्या म्हणजे युनिटमध्ये कोणते कार्यक्रम वगैरे असले त्याच्यावरती ब्लॅक शूजच छान वाटतो, त्यामुळे त्यांनी हाच घेतला। त्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन वेगळी होती, पण त्यांना हा आवडला, तर म्हटलं चला हाच फायनल करा। आणि सांगत आहेत मी इथे एकदा मार्केटला आलो होतो तेव्हा हा मी शूज बघून गेलो, तर मला हाच आवडला, तर म्हटलं चला काही नाही। इथं माझं फोटो वगैरे काढायचं चाललं होतं आणि फायनली आपलं शूज वगैरे पॅक झालं। अर्णवसाठी पण एक सँडल घेतलं होतं, ते काय व्हिडिओ मी केला नाही, विसरूनच गेले। त्याच्यानंतर इथं फौजींसाठी कपडे वगैरे घेण्यासाठी आलो होतो आणि बघूया त्यांना टी-शर्ट वगैरे आवडला तर घ्यायचा। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू। फौजींना
यांना तिथं काही जास्त कपडे आवडले नाहीत, कारण त्यांना टी शर्ट वगैरे असं पाहिजे होतं. तिथं एकदम फॅन्सी असे कपडे होते. त्याच्यानंतर आम्ही इथं कोलकाता बाजारमध्ये आलो. इथं छान असे कपडे आम्हाला भेटले आणि फौजींना पण घेतले आणि अर्णव कुणाला पण घेतले होते, कारण छान मिळाले कपडे आपल्या बजेटनुसार. आणि अर्णव कुणाला पण कसं जास्त पण स्कूलमध्ये कपडे यूज होत नाही, त्यांचे रोजचे रेग्युलर जे स्कूलचे ड्रेस वगैरेच घालतात, कधीतरी असतं, त्यामुळे जास्त त्यांना पण नाही. सगळ्यांना एक दोन टी शर्ट वगैरे घेतले होते. इथं बघा छान छान टिफिन वगैरे होते, बॅग्स वगैरे होत्या आणि बॉटल्स वगैरे भरपूर काय काय होतं. एकाच ठिकाणी ना सगळ्या इथं वस्तू मिळत होत्या. तर चला बघूया आता फौजींसाठी आणि बाकीच्यांसाठी काय काय कपडे वगैरे घ्यायची. शॉपिंग वगैरे झाली, भरपूर असं फिरलो आम्ही आणि आपली शॉपिंग पण भरपूर अशी केली. चला आता पेट पूजा करूया, कारण खूपच वेळ झाला होता. आणि अर्णूच्या बड्डेला पण आम्ही इथंच आलो होतो जेवण करण्यासाठी. हे हॉटेल आम्हाला खूप आवडलं, तर परत आता आम्ही इथंच आलोय. चला तर बघूया आता आपण ऑर्डर काय द्यायचं. बाहेर आल्यानंतर आम्हाला जास्त करून पनीरची भाजी, तंदुरी रोटी हेच आवडतं. दुसरं काही ट्राय करायचं म्हटलं तर अर्णव कुणाला तेवढं म्हणजे जास्त आवडीनं खात नाही. पनीरची भाजी वगैरे मुलं पण आवडीनं खातात, तर म्हटलं चला तेच आपण ऑर्डर करूया. आणि इथं बघा कुणालचा आगाऊपणा चालूच होता. अजून आपलं जेवण वगैरे काही आलं नव्हतं. फौजींच्या माझ्या गप्पा चालू होत्या. अर्णव आपला शूट सँडल, कुणालची मस्ती चालूच आहे. चला तर मग जेवण येईपर्यंत वाट बघूया, थोड्याशा गप्पा वगैरे मारूया. आपलं जेवण येईलच थोड्या वेळात, जास्त काही गर्दी नव्हती. आणि तर बघूया कधी येते जेवण. आणि चला आता आम्ही जेवणाच्या ऑर्डर दिल्या, पण आता जेवण यायला तरी अर्धा तास जाईल, अर्धा तास लागेल ना जेवण यायला. तोपर्यंत आता वेट करूया, थोड्याशा गप्पा वगैरे. आणि आमच्या इथं प्लेट्स वगैरे आल्या होत्या आणि प्लेटमध्ये नारळाचं पान आहे, सॉरी केळीचं पान, तर छान असं गोल शेपमध्ये कट करून दिलं होतं प्लेटमध्ये. खूप छान वाटलं, कारण काहीतरी वेगळं होतं. आणि आपलं इथं जेवण पण आलं होतं, मस्त तंदुरी रोटी, पनीरची भाजी. आता मी सगळ्यांना जेवायला वगैरे वाढते. चला तर मग पटपट आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि घरी जाऊन परत फौजींचा बड्डे पण सेलिब्रेशन करायचा आहे. जाताना केक वगैरे घेऊन परत आपण घरी जाऊन बड्डे छान असं सेलिब्रेशन करूया. तर चला, कुणाचं तर चाललंय जेवण करायचं. जेवण वगैरे झालं तेव्हा काही व्हिडिओ बनवणार नाही, कारण सर्वजणच आपापले जेवण एन्जॉय करत होते. आता सर्वांचं छान असं जेवण झालं, आम्ही घरी चाललोय. तर चला घरी जाताना केक वगैरे खरेदी करूया आणि नंतर घरी जाऊया. आणि आता इथं आम्ही केक खरेदी करायला आलो होतो. केक थोडेसेच राहिले होते, कारण आम्हाला वेळ झालाय आणि जसा पाहिजे तसा नाही मिळाला. पण चला आता ह्यातलाच कोणता तरी एखादा सिलेक्ट करूया. तर बघूया आता कोणता घ्यायचा. आम्हाला ब्लॅक चॉकलेटचा असा केक पाहिजे होता, पण तो आता संपला आहे. तर त्यातलाच थोडासा म्हणजे टेस्ट सेमच होती, थोडासा चॉकलेट फ्लेवरच होता. तर म्हटलं चला तोच घेऊया आपण. इथं आमचा केक वगैरे खरेदी करून झाला. आणखी काय घ्यायचं आहे का बघत होते. अर्णव कुणाला पण काय पाहिजे का ते चालू होतं त्यांचं बघायचं. आणि आता आपला केक वगैरे पॅक झाला. चला तर आपण घरी जाऊया.
आलेल्या म्हटलं चला लगेच केक वगैरे कट करून घेऊया, कारण खूप वेळ झाला होता. तर आता इथे चाललं होतं माझं सगळं, केक वगैरे छान इथं अरेंज करत आहे. बेडवरतीच आता इथे केक कट करतोय. तर काही बोलून वगैरे काही आणलं नव्हतं आणि असा होता आपला केक. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला आता फौजींना मी टिका वगैरे लावून घेते, ओवाळून घेते. आता बर्थडे सेलिब्रेशन झालाय आणि आता इथं कुणाचं काय चाललंय, पप्पांना काय देतोय काय माहिती. चला आता सर्वांना केक देऊया. आणि असा छोटासा आणि छानसा बर्थडे आम्ही सेलिब्रेशन केला फौजींचा. आता इथं माझ्या काही मैत्रिणी वगैरे आहेत ना, त्यांच्या घरी मी केक वगैरे द्यायला जात आहे. तर तुम्हाला हा आमचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.